नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पाडव्यासाठी नवीन साड्या, दागिने अशी खरेदीची लगबग सुरू असणार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी महिला नऊवारी किंवा सहावारी पारंपरिक साडी नेसून उत्सव साजरा करतात. सध्या आर्टिफिशियल ज्वेलरीची क्रेज तरुणींमध्ये आहे. नऊवारी किंवा सहावारी साडीवरही शोभून दिसतील असे दागिने कमीत कमी किमतीत तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाईन घेऊ शकता. आर्टिफिशियल दागिने म्हटले की पैसे वाया जातील, काळे पडतील अशी भीती असते, पण नवीन डिझाईन्ससह सध्या येणारी ज्वेलरी टिकायलाही चांगली आहे. फक्त वापर झाल्यानंतर वर न ठेवता ही ज्वेलरी तुम्ही व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवायला हवी. जर गळ्यात जास्त जड काही घालायला आवडत नसेल तर तुम्ही नथ आणि पारंपरिक ठुशी त्यावर साजेसे गोल्डन किंवा मोत्याचे कानातले घालू शकता. हातात साडीच्या रंगाच्या बांगड्या किंवा गोल्डन ऑक्सिडाइजचे तोडे, कडे, पाटल्या शोभून दिसतील. चिंचपेटी या प्रकारात तुम्हाला बरेच ऑप्शन्स पाहायला मिळतील. 100 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत आपल्याला आवडतील तसे हव्या त्या डिझाईनचे नेक पीस तुम्ही घेऊ शकता. कानात बिग बाळी बुगडी घातल्या साडीचा लुक अधिक खुलून येईल. नऊवारी साडीवर कोल्हापुरी साज किंवा टेम्पल ज्वेलरी सुद्धा गुढीपाडव्याला ट्राय करू शकता. कानातल्यांवर मॅचिंग असणारा हार गळ्याची शोभा वाढवेल. यावर मॅचिंग बांगड्यांची निवड तुम्ही करा. तर यंदाच्या गुढीपाडव्याला या दागिन्यांचे प्रकार नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.